हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं आमच्या अनुमिनू ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता पहा, इथं मी चालली आहे मॉर्निंग वॉकला. सकाळी 6 वाजलेले आहेत सकाळचे आणि एकटीच जात असते आजकाल. कधीतरी मग मिनल सोबत असतात, कधी एकटी पण जाते. आणि आज पाऊस पडून गेला होता रस्त्याला. सगळीकडे पहा कसं पाणी दिसत आहे आणि सगळीकडे खूप हिरवळ झालेली आहे. यावर्षी पाऊस लवकरच सुरू झाल्यामुळं खूप छान झाडं सगळे हिरवेगार दिसत आहेत. लवकरच पावसाळा आला. आज दियाने आईस्क्रीम बनवायचं ठरवलं आणि त्यासाठी पहा हे साहित्यही तिनं आणलेलं आहे. दूध घेतलंय अर्धा लिटर, साखर, कॉर्नफ्लोअर, फ्रेश क्रीम घेतलेली आहे, कोको पावडर आणि चॉकलेट घेतलेलं आहे, डार्क चॉकलेट. आणि सगळ्यात पहिल्यांदा तिने काय केलं की 2 चमचे कोको पावडरमध्ये थंड दूध थोडंसं ॲड करून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. कारण त्याच्यामध्ये लम्स पडत नाहीत आणि एकसारखं मिश्रण होतं आणि ते नंतर सगळ्या दुधात मिक्स करायला खूप सोपं जातं. म्हणून ती अशी शिस्तीत थोडीशी हळूच करतीये. कारण काय सांडू वगैरे नको म्हणत मी तिला होते आणि ते थोडंसं सांडलेलंच आहे. पण चला, पोरी आणखी एवढ्या कॅमेराला फॅमिलियर नाही आहेत म्हणून ती अशी थोडीशी घाबरत घाबरतच करायला लागली आहे. म्हणून मी तिचा चेहरा पण तुम्हाला दाखवत नाहीये. ती म्हणेल ना मग माझ्या हातनं चुकून जाईल मम्मा म्हणून. मग हे पहा, असं तिनं सगळं व्यवस्थित कोको पावडर मिक्स करून घेतली. कारण खूप मग फाईन असते ती, मग त्याच्यामुळं त्याच्यात खूप गाठी होतात. तर खूप व्यवस्थित मिक्स करून घेतली की मग पुढं आपल्याला व्यवस्थित मिश्रण होतं. आता एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यात फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. खूप असं उकळायचं वगैरे नाही ते दूध, गरम करायचं. सिमवर गॅस ठेवलेला आहे मी आणि दूध असं थोडंसं गरम होतंय. त्याच्यात आता आपल्या आवडीनुसार साखर टाकायची. कुणाला जास्त गोड लागतं, कुणाला मंद गोड. पण आईस्क्रीम शक्यतो मंद गोडच असतं, त्यामुळे आम्ही काही खूप साखर त्याच्यात टाकलेली नाही. आणि असं थोडंसं गरम झालं, साखर विरघळली असा अंदाज आल्यानंतर ही कोको पावडर त्याच्यात आम्ही मिक्स, कोको पावडरची जी पेस्ट केलेली आहे ती त्याच्यात आम्ही मिक्स केली आणि व्यवस्थित हलवत राहिलं म्हणजे मग ती व्यवस्थित मिक्स होते. पहा, सुंदर कलर पण येतोय आणि मुलांना थोडंसं चॉकलेट फ्लेवर आवडतो. बाकी आपण जनरली घरी व्हॅनिला पिस्ता फ्लेवर करतो, पण मुलांना वाटलं की नाही नाही, आपण चॉकलेट आईस्क्रीमच करूत, म्हणून मग आम्ही तेच करायला घेतलं. आता हे व्यवस्थित कोको पावडर मिक्स झालेली आहे आणि एक थोडीशी उकळी येऊ दिली आम्ही त्याला. कलर पण असा फार सुंदर आलेला आहे पहा. आता ह्याच्यात आपण कॉर्नफ्लोअर ॲड करायचं आहे. कारण कॉर्नफ्लोअर ॲड केल्यामुळं थोडासा दाटपणा येतो, घट्टसरपणा येतो. कॉर्नफ्लोअर पण आपण थंड दूध टाकूनच त्याची पेस्ट बनवून घ्यायची एका बाउलमध्ये. कारण त्याच्यात पण मग गुठळी वगैरे होत नाही. अशा पद्धतीनं खाली आपण एका बाउलमध्ये दूध टाकून थंड एक पेस्ट सुंदर बनवून घेतलेली आणि ती आता हळूहळू आपण गॅसवर जे दूध आपलं गरम होतंय त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आपल्याला हलवता हलवता लगेचच लक्षात येईल की दुधाला एक दाटपणा आलेला आहे आणि आपल्याला हलवताना असं वाटतंय की हे थोडंसं घट्ट झालेलं आहे. मग लगेच गॅस बंद करायचा, खूप काही उकळायचं नाही. नंतर ह्या मिश्रणामध्ये आपण फ्रेश क्रीम ॲड केलेली आहे. आपण घरातलीही ॲड करू शकतो किंवा आपण दुकानात मिळते ती फ्रेश क्रीम सुद्धा आणून ॲड करू शकतो. अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. थोडासा बाऊल छोटा झाला इथं, लक्षात आलं नाही अंदाज आम्हाला. आणि आता हे सगळं मोठ्या बाऊलमध्ये जो आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्याच्यात सगळं थंड झाल्यावर हे सेटअपला ठेवायसाठी आम्ही मिश्रण ओतून घेतलेलं आहे आणि झाकण लावून आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. बऱ्यापैकी 3-4 तास तर लागतात फ्रीजमध्ये. 3-4 तासानंतर एकदा काढून त्याला आम्ही परत एकदा फेटलं आणि नंतर परत फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर 2-3 तासांनी हे मिश्रण असं खूप छान सेट झालेलं आहे. कारण एकदा मध्ये काढून फेटल्यामुळं त्याच्यात असं बर्फासारखा मध्ये मध्ये येत नाही. आणि आता पहा, हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर खूप छान टेक्स्चर झालेलं आहे. कलरही खूप सुंदर आलेला आहे. त्याला वरून आम्ही डार्क चॉकलेटनं गार्निश पण केलेलं आहे आणि असं सुंदर दिसतंय हे आईस्क्रीम पहा. Happy Father's Day, Papa.
हॅपी फादर्स डे टू यू. तर अशा प्रकारे पहा फादर्स डेचं सेलिब्रेशन झालं आणि मुलांनी छान केलं. तर इथंच आता व्हिडिओची एंडिंग करते. बाय.